तुम्हाला सांगताना पहिला अंक उत्तम झालेला आहे. ओके. हो, हो. आणि प्रिया, आय मस्ट कॉंग्रॅच्युलेट यू. तुझा हा चौथा प्रयोग आहे रिप्लेसमेंटचा, तरी सुद्धा उत्तम काम करतेस तू. थँक्यू सर. ओके. थँक्यू. अरे अरे वेडी आहेस का तू? हा ओके, नीट कर. पुढचा अंक सुद्धा कळलं. हो. विश ऑल द बेस्ट. चलो सर एक सांगायचं होतं. बोल ना, बोल ना. म्हणजे आय एम सॉरी, मी घासतोंडी छोटा मोठा करते मी. लहान तोंडी मोठा का, असं वाक्य आहे ते. सॉरी सर, ते तुमच्याशी बोलताना मला असं अरे टेन्शन. नको टेन्शन घेऊस. कम 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 या. चल, चल, बोल. सर काय होतं ना, मोठा. तुमचे ते वाक्य आहे ना, मी इंद्रजित आहे इंद्रजित. हा. तर ना गेले 3-4 प्रयोग बघते मी सर. हा. तुम्ही मी इंग्रजीत आहे इंग्रजीत अशी डेली वाटतं सर. सॉरी सॉरी, म्हणजे मी घास लहान मोठा करते मी लहान. ए तू माझ्या चुका नाही काढायच्या. कालिदास मुलुंडला प्रयोग होता, काल नाशिकला निघालेलीस कालिदास. तू माझ्या चुका नको काढूस, कळलं का? नाही सॉरी सर, मी ते घासत मोठा लहान करते. नको ते वाक्य, कशाला मरायला एवढं का घ्यायचंय वाक्य ते? जाऊ दे ना, एकदा कळलं ना. नाही, पाटील सर. हा. तिसरी बेल द्या. हो हो हो. बेल बेल. हा देऊ का? हा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून आम्ही लोचट सहर्ष सादर करीत आहोत 2 अंकी नाटक हा बघ. लेखक दिग्दर्शक प्रकाश जोंडा. नेपथ्य संगीत अच्छा गा. कलाकार जुलीच्या भूमिकेत प्रियदर्शनी 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 आणि इंद्रजीतच्या तडफदार भूमिकेत तडफदार भूमिकेत समीर चौगुले अवगुले सादर करीत आहोत 2 अंकी नाटक हा बघ. अंक दुसरा आणि शेवटचा. इंद्रजित, अरे काय झालंय? लव्हेंडरचा अपघाती अकस्मात मृत्यू झाल्यापासून तू असा विचित्र वागतोयस इंद्रजित. काय झालंय? मनातल्या कोणत्या वादळाला थोपवतोयस तू? इंद्रजित बोल, अरे बोल. ओहो. इंद्रजीत बोलणार. लव्हेंडरचा अपघाती मृत्यू झालेला नाही. लव्हेंडरचा अपघाती मृत्यू झालेला नाहीये, त्याचा खून झालाय. खरं आहे, सत्य स्वीकार. सत्य स्वीकार. आपल्या लव्हेंडरचा खून झालाय आणि या खुनाचा बदला हा इंद्रजीत घेणार. हा इंद्रजीत आता चालेल अग्निपथावरून. त्याच्या रस्त्यात फक्त असेल सुडाग्नी. प्रतिशोध. जगद्ध्वस्त करून टाकेन मी. जगद्ध्वस्त करून टाकेन. जगद्ध्वस्त करून. अरे ऐशपत. चमक चमक. काय काय चमक. बावळट आहेस का काय? वेडी आहेस तू? अरे चमक म्हणजे पाठीत चमक भरली आहे माझ्या. अनाऊन्स कर ना, तर मला नाही होत. नमस्कार रसिका हो. आत्ताच्या नाटकातले ज्येष्ठ रंगकर्मी समीर चौगुले यांना अल्पशा कारणाने गेल्यावर असं करतात भाषण. तू काय बोलते? अल्पशा बिल्पशा नको. अल्पशा हालचालींमुळे पाठीत चमक भरली आहे. ऐक. आपण काही काळ प्रयोग थांबवतोय, माफ करा. याबद्दल मी मनापासून निलगिरी व्यक्त करते. कुठली निलगिरी? निलगिरी दिलगिरी दिलगिरी.
मनापासून दिलगिरी व्यक्त करते. ऐक प्रेक्षकांनी सहकार्य करावं हीच अपेक्षा. शेवटी कलाकार आणि प्रेक्षक यांचं एक वेगळंच नातं असतं ऐक आणि विश्वासामुळे ते बहरत जात. ए बस कर हे ये मागे मागे ये ना जरा हे मला ना अगे अचानक काय झालं मला पडदा टाका रे. खूप दुखतंय अरे कसं. मला अचानक एकदम हे झालं का मगाशी ते हे उचललं ना मी कचकन मला ना असं Sorry, ऐक, sorry. चौगुले हाय, हाय. अरे काय झालं यार मी तिकीट खिडकीवर होता हा मला म्हणलं की पडदा टाकला चौगुल्यांना काय झालं काय तुम्हाला पडदा टाकायला अहो ऐन प्रयोगात सरांच्या पाठीत चमक भरली. तुम्ही टेन्शन नका घ्या मी चमक उतरवतो मी पायाळू आहे. पायाळू म्हणजे पायाळू म्हणजे ज्याची चमक आलेली असेल पाठीत त्याच्या पाठीवरून जर का पाय फिरवला ना तर चमक उतरते. नाही नाही हे करू नका तुम्ही तुम्ही ऐका 2 मिनिटात मोकळा होऊन लगेच नाही. प्रयोग सुरू करू आपण. नाही, हे करू इकडे. नका. अरे, ऐका अरे, तुम्ही इकडे अरे, पण नका हात थोडा करू. इकडे आणा अरे, तुम्ही. दोन्ही अरे, पण हात. ह्याच्यात- फक्त धरा. ऐका ऐका एक मिनिट. तुम्ही टेन्शन नका घ्या हा. नीट उभे राहा हा. हा? हा कसं वाटतं आता झालं का नाही मोकळं अरे बरं समीर सर अरे सर आता असं अडकलं रे समीर सर तुम्हाला अरे काय गरज होते का अरे नाही, पण मग- ऐका इथून धरला आता पायाळू आहे मी अरे काय पाय कापून टाकीन पाय तो तुमचा नाही नाही मी सर. लगेच करतो असं. अरे गरज नाही ह्याला सांग ना यार हे असा अरे मी खूप अडकलोय अरे सर खूप दुखतोय का. अरे खूप दुखते का जा ना बाबा अनाऊन्स कर डॉक्टर वगैरे असतील डॉक्टर बिक्टर हे ऐका दुसरी लाट देऊ का अजून गरजच नव्हती ना तुमची नमस्कार रसिक प्रेक्षक काय करे पायाळू बियाळू काय आपल्या समाजात वेगवेगळे व्यवसाय असतात. त्यापैकी वैद्यकीय व्यवसाय डॉक्टर- हा सर्वात श्रेष्ठ डॉक्टर असेल तर बोला हे असा असतो कारण मॅडम, डॉक्टर- समाजसेवा सुद्धा त्यात असते. तर आता प्रेक्षागृहात वैद्यकीय व्यवसायातलं कुणी निपुण व्यक्ती डॉक्टर बोलो काय हे? म्हणजे MBBS किंवा MD किंवा स्टेथिस्कोपचा मालक असला तरी सुद्धा त्यांनी रंगमंचाशी संपर्क साधावा. हे पुण्य करण्याची संधी कोण गमावेल बरं. अरे ऐका ना मॅडम लवकर डॉक्टरांनी कृपया यावे. एवढं सोपं कशा तुम्ही अरे मला बसता का? हलता येत नाही इकडे तुम्ही बसता का? तू तिकडे कशाला तुझे भाषण करतेस सॉरी मी मराठी भाषा किती चांगली आहे हे कशाला सांगतेस नको, नको. लहान तोंडी मोठा कसं वाक्य म्हणता येत नाही तुला 2 मिनिटं टेका 2 अरे कसं टेकणार यार 2 मिनिटं सर, थांबा. काय तुम्ही डॉक्टर दुखतंय असेल तर येतं अरे पण नाटक काय गरजच थांबलं नाही. नमस्कार नमस्कार साहेब. एक मिनिट कोण आहे? एक मिनिट कोण काय काय काम आहे ते अनाउन्समेंट केले ना तुम्ही माईकवर. डॉक्टर राव का हो हो हो. काय झालं हे सरांले पाठीत जरा त्रास आहे अच्छा अच्छा काय झालं. सरांच्या पाठीत चमक भरली भरली. चमकत भरली आहे ना. मी आलो ना आता मी करतो सगळं इकडे. हळूहळू इकडे. हो 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 हा हा असं नाही हे- हा, या, इकडे, इकडे. सावकाश करा सावकाश करा ऐक हा हो थांबा ना तुम्ही. दुखतंय यार हा हा ऐक. बसा 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 शी, मला ना असं वळता येत नाही हा हा काय एक मिनिट मला पाहू तर द्या. हा. हे इथं दुखते काय. वाव. अरे तुम्ही मारता का होय. एक या बात आहे. होय. लागेल ना? अरे लागलं यार मला सर तुम्ही हलू नका ना हालू नाही तुम्ही मारल्यावर हालायचं नाही एक मिनिट मला पाहू तर द्या. पाहू दे एक मिनिट हा. हा, नाही, हा, मार बरं. हा 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 झालं. झालं स्किट झालं वाजव सर ऐका ऐका तुम्हाला काय झालं ना ते मला समजलंय. काय काय झालं काय झालं काही नाही थोडासा प्रॉब्लेम आहे. हा. फक्त असं खळकत गेलं की होऊन जाते. तुम्ही डॉक्टरच आहात ना हो म्हणजे जवळजवळ हावच. जवळजवळ हाऊस हा कुठला डॉक्टरचा प्रकार आहे नागराज डॉक्टर आहे ना. कोण मंजुळे मंजुळे नाही हो. होय. डॉक्टर नागराज आहेत ना त्यांचा दवाखाना हा. आहे तिथं कंपाऊंडर हाव ना मी. कंपाऊंडर बोलवलास तू कंपाऊंडर बोलवला सर आम्ही नाही बोला तू कंपाऊंडर काय आले तुम्ही इकडं अरे तुम्ही कायले टेन्शन घेऊन राहिले. हा? अरे त्यांचे पेशंट मीच तपासतो ना. डॉक्टरला बोलवा ना जरा परत अनाऊन्स कर डॉक्टर पाहिजे हे काय कंपाऊंडर वगैरे बोलवलं होतं. कंपाऊंडर नको आहे मला यायला नाही डॉक्टर. पाहिजे होतं हो ना, खरं. मी काय- तुम्ही एकटं एक डॉक्टर नाही सेकंदात आहे. करून देतो. नाही नाही नकाच करू तुम्ही नमस्कार. मी काय एक मिनिट आता कोण तुम्ही कोण एक मिनिट आय एम डॉक्टर डॉक्टर तुम्ही डॉक्टर आहे येस. खरंच डॉक्टर आहे का अरे हो ना. नाही नाही एक कंपाऊंडर स्वतः डॉक्टर म्हणून घुसला ना म्हणून बाकी कंपाऊंडर का डॉक्टर पेक्षा कमी असते का. नाही नाही ग्रेटच असते मग? गलती आली तुम्ही 2 मिनिटं जरा मागे वा जरा मागे वा अरे सर 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 अरे पाव रे सर मी डॉक्टर राजपूत सर सर तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. बसा ना सर बसा लेट मी चेक इथे दुखते. हा हा इथे इथे हा हळू 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 Please हळू करा. हाच पॉइंट आहे हा. हा दबोचला पाहिजे पॉइंट तुमच्या. दबोचला पाहिजे म्हणजे काय एक गोळी हा. आहे ती मी तुम्हाला देऊन टाकेन लगेच तुम्हाला बरं वाटेल. इट्स जस्ट अ मसल पुल. नो नो एक्सक्यूज मी
एक्सक्यूज मी, इट्स नॉट जस्ट अ मसल पूल. Yes. प्लीज कम मला बघू द्या. Okay. प्लीज. नमस्कार, मी डॉक्टर चेतना भट. नमस्कार नमस्कार खूप मोठी फॅन आहे तुमची. हा ठीक आहे ठीक आहे हे जरा एक मागे. मिनिट, हात वर करून दाखवा मला. हात केवढा वर होतोय दाखवा मला. हा ओके ओके रिलॅक्स खाली करा. रिलॅक्स. अचानक पाठीत चमक. इट कॅन बी अ माइल्ड अटॅक. माइल्ड अटॅक मला अटॅक आलाय अटॅक कसा येईल मला अटॅक आलाय नो इट्स नॉट हा प्रॉब्लेम. इट्स क्रॅम्प. इट्स विजिबल. इट्स नॉट अ क्रॅम्प. ऐका ना तुमची डॉक्टरांची कॉन्फरन्स झाली असेल तर ओपीडी ओपन करा ना तुमचे या ना तरी मला चेक करा Please जरा- ना. ऐका. मी तुम्हाला एक टॅबलेट देतो, सोबतच घेऊन फिरतो मी माझं किट. रिलॅक्स. ही टॅबलेट दिली ना तुम्हाला एकदम बरं हा वाटतं. मला बरं वाटेल एक्सक्यूज मी, What? मला ही गोळी आधी बघू द्या. घे. मी कुठलीही ट्रीटमेंट चौगुल्यांवर करू देणार नाही. Second. ओ माय गॉड, कसा काय What? ही गोळी Yes. सिरियसली ही गोळी देणार तुम्ही चौगुल्यांना? Yes. चौगुले, तुम्हाला बीपीचा त्रास आहे? ओ बीपीचा त्रास आहे मग रोज एक गोळी घ्या तुम्ही बीपीचा त्रास असलेल्या माणसाला तुम्ही ही गोळी देताय आणि उद्याचा सूर्योदय नाही बघू शकणार हा माणूस. अरे मला सूर्योदय बघायचा मला सूर्योदय बघायचा सूर्य आवडतो मला रिलॅक्स चौगुले, रिलॅक्स. काय सूर्य आहे वर मला काय मला आवडतो चौगुले, सूर्य मी- मला सूर्योदय बघायचा नाही नका रे. टेन्शन नका घेऊ तुम्ही. गोळी नका देऊ. मला उद्याचा टेन्शन सूर्य नका घेऊ पाणी तुम्ही. आणतो. ही गोळी चौगुले, गोळी घेऊ नका. गोळी घ्या, मी म्हणतो तुम्हाला बरं वाटेल. अहो ते डॉक्टर म्हणतात घेऊ नका तुम्ही म्हणता घ्या मी काय अरे करू घ्या, माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. चौगुले, हा सर घेतली काय टेन्शन. वाटतंय सर. गोळी घेतली. हो. गोळी घेतली गोळी सर झालं तुमचं समाधान. सर कसं वाटतं हा, हट. कोण मॅनेजर कोण आहे इथला? मी आहे मॅडम मी आहे. यांच्या नातेवाईकांना बोलवा. नाही काय- काळजी करू नका का बरं तुम्ही. बोलवायचं? अरे रडू नका. मला खूप वाईट वाटतंय. काय झालं? आज एका मोठ्या नटाच्या अंत्ययात्रेला मला इथे उपस्थित राहावं लागतं. अरे माझी अंतयात्रा नको रे माझी अंतयात्रा अरे अंतयात्रा नको रे माझी इंद्रजित आहे मी इंद्रजित या- सर हो. सर तुम्ही परत डेली वाटतंय सर इंग्रजीत म्हणताय तुम्ही. मरतोय तरी चुका काढते माझ्या सर नका सर मी मरणार रे सांभाळा सर स्वतःला सर हे माझं कार्ड आहे सर. मैत्याचं सगळं सामान मिळतं. 10-12 करायचं, फोन करा मला सर. तुझ्या आई मॅडम असं नका करू तुम्ही सर हे काय केलं तुम्ही अरे Listen, आई, चौगुले, या घाबरवत आहेत. आय एम सो सॉरी. म्हणजे मी तुम्हाला नाही वाचवू शकले चौगुले. अरे जिवंत आहे मी जिवंत आहे मला माहिती आहे ना आय एम सॉरी. रेस्ट इन पीस. अरे serious कशामध्ये मॅडम ए. अरे मॅडम थांबा अरे मग मला काय म्हणायचं आहे, तुम्ही असे दोन्ही हात मागं करा, मी असा एक झटका देतो, होऊन जात. निघ अबे निघ अरे, काय चाललंय मॅडम तुम्ही डॉक्टर अरे तुम्ही दिल्या ना गोळ्या कशाला काळजी करताय, तुम्हाला काही होत नाही. मला ना Tension- थोडं हे घाम यायला लागले घाम बघा ना केवढा खूप घाम आलाय, सर. नॉर्मल एवढा येत नाही हो मग हा. हातीत पण जरा दुखायला लागले माझ्या एक मिनिट. थोडं मला धडधडायला लागलं तुम्ही गोळी नीट दिलीत ना मला जरा अपॉइंटमेंट आहे, मी येतो. काहीतरी चाल द्या हो, सर. He'll be all right. फोन करू द्या उद्याचं सूर्य बघायचं तुम्ही सर मला उद्याचं सूर्य बघायचं सर उद्या येईन ना तो आता काय नवीन सूर्य आणू रात्रीचा मी मला सूर्य बघायचं हा, पाहू सूर्य ना. बघा कोणी आहे डॉक्टरला बोलवा ना डॉक्टर पाहिजेत रे हो, हो. डॉक्टरना बोलव डॉक्टर तुम्ही अनाऊन्स करा परत एकदा कोणी डॉक्टर, असेल तर बोलव, परत येऊन जाईल ना. Announce. हा. एक मिनिट. मी आहे. हॅलो, मी आहे ना डॉक्टर. डॉक्टर आहे हे तुम्ही? बघा हो, हो, हे सेलिब्रिटी आहेत म्हणून ह्यांना पडद्याचं वर्किंग वगैरे काय नाही सगळं वर्किंग आम्ही करायचं जो येतोय तो पडद्याचं वर्किंग करतो नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार नमस्कार. आपण मी डॉक्टर आहे. अरे वा कुठली डॉक्टर आहात तुम्ही खार वेस्ट. हो तसं नाही हो मला म्हणायचं स्पेशालिटी काय तुमची हो हा तसं मी प्रसूती तज्ञ आहे. अच्छा. गायनकॉलॉजिस्ट. हा, हा. काय होतंय का तुला? अगं तुझे केस किती विरळ झालेत. पण घाबरायचं नाही. गरोदरपणात असं होतं. तुम्ही कॅल्शियम देता ना, फॉलिक ऍसिड देता ना, काळजी घ्यायची हं तिची. स्वतःची मिशी मोठी केली की नवरा होता येत नाही. काय काय होतंय तुला? नाही मला काही होत नाहीये तुम्हाला काय होतंय असा प्रश्न मी तुम्हाला विचारला पाहिजे अहो मी पुरुष आहे
मी पुरुष आहे पुरुष, मी बाई नाहीये. ऐका ओ माय गॉड, नाही माझं असं होतं हा. कारण मी सारखी त्या प्रेग्नंट बायकांमध्ये असते ना, तर माझं एकदम पण काय होत आहे मला ना इकडे दुखतंय जरा ना, पाठ क्रॅम्प इथे पण होतच असं सगळं असं होतं गरोदरपणामध्ये. ज्यूस देताना हिला आणि चालायला पाहिजे, खूप व्यायाम वगैरे करून घ्यायला पाहिजे. पोट वाढलंय म्हणजे वाढणारच, 2 जीवांची आई आहे ना ती. तुम्ही काळजी घेता की नाही? नुसती मिशी मोठी केली आहे तुम्ही, नवरा नसतं होत आहेत अशानी. अहो ऐका ना, परत ट्रॅक चुकताय तुम्ही. आता तर हार्बरला गेलात एकदम तुम्ही. लक्षात आलं का माझं ते हे अरे देवा, माझं असंच होतं. म्हणजे काय आहे ना, आपल्याला असं होतं ना की म्हणजे दिल दिमाग बत्ती सारखं, असं मला म्हणायचंय. म्हणजे? म्हणजे कसं आहे, आपल्याला काही होत असलं की आपलं दिल दिमागाला संदेश देतं आणि मग दिमागाची बत्ती पेटते, हो की नाही? म्हणजे जसा आमचा सिनेमा, हे तुम्ही सगळ्या जणींनी बघा ग. सई, प्राजक्ता आणि तू पण नक्की बघा ग, सगळ्या जणींनी. म्हणजे बायकांसाठीच आहे फक्त? नाही नाही नाही, म्हणजे तुम्ही नवऱ्याबरोबरही जाऊ शकता. माझं सारखं असं होतं. तुम्ही सगळ्यांनी आपल्या नवऱ्याबरोबर जा, बॉयफ्रेंड्स बरोबर जा, शेजाऱ्यांबरोबर जा. खूप धमाल सिनेमा आहे. आणि मी येते, तू काळजी घे ग. शेवटचे काही महिने क्रुशियल असतात ना, जपून राहा. मॅडम ए जा जा, येताना पडदा नाही लागला का? येताना पडदा नाही लागला? सर क्रॅम्प आला. सर क्रॅम्प. मी प्रिया तुला सांगतो, ही बाई डॉक्टर बिक्टर कोणी नव्हती, फक्त प्रमोशन करायला आलेली होती ती. फक्त प्रमोशनच जर मेन होतं या स्किट मधलं, तर स्किट तिथे केलं असतं आम्ही. एवढं कशाला तिला बोलवलं? तुम्ही नका त्रास घेऊ तुम्हाला सर. चमक अरे भरली. त्रासचा प्रश्न नाही. अरे हे सगळे असे वागायला लागलं तर डॉक्टर आहे का बघणार आहे? तोपर्यंत तू तरी काहीतरी संपवणं बाबा, घरी जाऊ दे सगळ्यांना.